प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण मोठी खुशखबर आली असून नवीन शासन निर्णय आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायत, नगरपरिषदसह महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडताच राज्य शासनाने शहरी घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे व नवीन शासन निर्णय सुद्धा त्याबाबत काढलेला आहे. तर राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी, ज्याच्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायती याचबरोबर पालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत हा नवीन शासन निर्णय आलेला आहे. तर आपण पाहू शकता, हा शासन निर्णय 19 जानेवारी 2026 रोजी आलेला आहे. महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम BLC SLS कोड MH 688 अंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी अदर दॅन SC ST कंपोनंट केंद्र हिस्स्याचे व समरूप राज्य हिस्स्याचे निधी महानगरपालिकांना वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. तर प्रस्तावना तुम्ही पाहू शकता, जे प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेअंतर्गत SNS स्पर्श या प्रणाली अंतर्गत निधी वितरित करायचा असून त्यासाठी केंद्र शासनाने वाचा क्रमांक 1 व 2 येथील आदेशने वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम BLC या घटकाअंतर्गत जे लाभार्थ्यांकरिता रुपये 246.93 कोटी इतक्या रकमेस मातृमंजुरी मदर सँक्शन दिली आहे. तर इथे लक्षात घ्या, शासन निर्णय तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री आवास योजना जे शहरी भागातील आहे 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम सर्वसाधारण घटकांसाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मातृमंजुरीच्या मर्यादित यासोबत जोडलेल्या यादीतील महानगरपालिकांच्या जे 2581 लाभार्थ्यांना केंद्र हिश्शापोटी रुपये 1548.60 लक्ष व राज्य हिश्शापोटी रुपये 1032.40 लाख असे एकूण रुपये 2,581 लक्ष म्हणजे 25,180 लक्ष फक्त इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेलं आहे. तर केंद्र हिस्स्यापोटी रुपये 1548.60 लक्ष इतके निधी मागणी क्रमांक केलेला आहे. तर लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आता वेगवेगळ्या शहरी भागात इथे सांगितलेलं आहे. नगरपंचायत, नगरपरिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांकरिता 13 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 41,030 इतक्या लाभार्थी केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आले होते. तर या मंजुरी करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांपैकी 33,403 लाभार्थ्यांना राज्य शासनाचे जे 133 कोटी 60 लाख, केंद्र शासनाला 200 कोटी 41 लाख असे एकूण 334 निधी वितरण करण्यात मंजुरी देण्यात आलेला आहे. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. वेगवेगळे शहरं इथे देण्यात आलेले आहे, डिटेल आहे, तुम्ही पाहू शकता. अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, सांगली, सोलापूर असे हे जिल्ह्यांची इथे यादी देण्यात आलेली आहे. तर महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. तर याचबरोबर 19 जानेवारी 2026 रोजी महापालिका क्षेत्रातील जे काही पात्र लाभार्थ्यांची असे लाभार्थ्यांनी निधी वितरित करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आलं आहे. GRची लिंक पूर्णपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, त्यामुळे नक्कीच एकदा GR सुद्धा पाहून घ्यायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, कारण काय की अतिरिक्त आता 50,000 रुपये कोणाला मिळणार हे सुद्धा तुमचे प्रश्न असणार आहे, ज्यापैकी 35,000 रोख रक्कम व 15,000 हे सोलारला मिळणार असून सरकारकडून आता जे काही डेटा आहे, तुमची माहिती आहे, ती पूर्णपणे जी गोळा करण्यासाठी आता जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे आणि GR सुद्धा एकदा नक्कीच लिंकमध्ये दिलेला आहे, पाहून घ्यायचं आहे. या संदर्भात काही प्रश्न सुद्धा कमेंट करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.